विद्यार्थिनीची हरवलेली पर्स 63 वर्षांनी शाळेत सापडली आणि पुढे जे उलगडलं रहस्य ते पाहिल्यानंतर मात्र धक्काच बसतो। आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी वस्तू हरवत असतात। खरं तर त्यातील अनेक वस्तू या आपल्या फारच जवळच्या असतात किंवा अत्यंत महत्त्वाच्या आणि कामाच्या देखील असतात। त्या हरवल्या की आपला जीव कसा कासावीस झाल्याशिवाय नक्की राहत नाही। काही हरवलेल्या वस्तू आपल्याला लगेचच मिळतात, परंतु काही गोष्टी या आपल्याला कधीच परत मिळत नाहीत। आपण त्या वस्तूंच्या आठवणीत रमतो हे मात्र खरं। आपल्या हरवलेल्या गोष्टी कुठे बरं जात असतील एक गंमत म्हणून आपण याचा विचार देखील करतोही, परंतु जेव्हा एखादी गोष्ट कितीही शोधलं तरी सापडत नाही तेव्हा मात्र कालांतराने आपण त्याबद्दल विसरूनही जातो। परंतु अचानक तीच गोष्ट आपल्या समोर आली तर, किंवा तीच हरवलेली गोष्ट ही दुसऱ्यांना मिळाली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु अशीच एक गोष्ट तब्बल 63 वर्षांनी मिळाली। होय, याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। या व्हिडिओनुसार 1957 साली एका विद्यार्थिनीची हरवलेली पर्स ही तब्बल 63 वर्षांनी मिळाली। या पर्समध्ये नक्की काय होतं हे जाणून घेण्याची इच्छा तुम्हाला देखील नक्कीच लागून राहिली असेल। 1957 साली हरवलेली एका विद्यार्थिनीची पर्स ही तब्बल 63 वर्षांनंतर सापडले। सध्या हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय। @InsideHistory या पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय की एका शाळेच्या लॉकरच्या आणि भिंतींच्या मध्ये एक मोठी पर्स दिसते। ही पर्स उघडून पाहिली असता 63 वर्षे जुनी आहे असे कळते। CNN च्या 2020च्या अहवालानुसार ही घटना 2019ची आहे। नॉर्थ कॅप्टन मिडल स्कूल ओहियो USA मधील एका शाळेत ही पर्स सापडली। ही घटना 30 मे 2019 मध्ये घडली। समोर आलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये या पर्सचा शोध लागला। पॅटी रंपोला या विद्यार्थिनीची लाल रंगाची पर्स ही शाळेत हरवली होती। शाळेची देखभाल करणाऱ्या एका व्यक्तीला ही पर्स शाळेचे लॉकर्स दुरुस्त करत असताना सापडली। ही पर्स लॉकर आणि भिंतीमध्ये अडकली होती। त्यातून या पर्समधून अनेक गोष्टी बाहेर पडल्या। यात कंगवा, मेकअपच्या वस्तू, पावडर, लिपस्टिक, स्थानिक सार्वजनिक वाचनालयाचे सदस्यत्व कार्ड, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराचे कृष्णधवल अशी छायाचित्रे, 26 सेंट 1956च्या शालेय फुटबॉल खेळाचे वेळापत्रक देखील त्यात होते। या विद्यार्थिनीने 1960 साली तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि नंतर ती शिक्षिका झाली आणि मग तिचे 1980 मध्ये लग्न झाले। अशाच नवीन बातम्यांसाठी आताच तुम्ही SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब